नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जेने फर्स्ट इयर. त्यात क्वेश्चन आज आपण डिफरन्स अँड बिटवीन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 5 मार्काला विचारला जाते 2 क्वेश्चन. त्यात बघणार आहोत आपण एअर पोल्युशन अँड नॉईज पोल्युशन. वायू प्रदूषण, त्यालाच हवा प्रदूषण पण बोलतात. ध्वनी प्रदूषण म्हणजे नॉईज प्रदूषण. चला बघूया. आधी वायू प्रदूषण बघूया. वायू प्रदूषण म्हणजे हवेतील प्रदूषक घटकांचे अस्तित्व ज्यामुळे मानवी आरोग्य, पर्यावरण आणि इकोसिस्टमला धोका निर्माण होतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. प्रदूषक घटकामध्ये कणांचे पदार्थ, वायू, जैविक पदार्थ आणि इतर अनेक घटक असू शकतात. वायू प्रदूषणाची कारणे बघूया. वाहतूक. वाहनाच्या इंजिनमधून निघणारे धूर, विशेषतः डिझेल इंजिन हा वायू प्रदूषणाचा मुख्य स्रोत आहे. वायूमध्ये जे धूर असतात, डिझेल जे इंजिनमधून निघले जाते गाड्या मोटर वाहनामधून, तो मुख्य स्रोत आहे. नेक्स्ट आहे औद्योगिक प्रदूषण. कारखाने आणि उद्योगामधून निघणारे धूर, रसायने आणि कचरा हवेत मिसळून वायू प्रदूषण वाढतात. जसे नद्या नाल्यामधून पण वायू प्रदूषण वाढतात. नेक्स्ट आहे जंगलतोड. जंगले कमी होण्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. आता यावेळेस खूप जंगल कटाई होते, त्यामुळे आपल्याला कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होतात आणि डायऑक्साईडचे प्रमाण. नेक्स्ट आहे घरगुती प्रदूषण. घरगुती प्रदूषण जसे लाकूड, कोळसा इत्यादीवर चालणाऱ्या भट्ट्यांमुळे वायू प्रदूषण होतो. नेक्स्ट आहे मानवी आरोग्य. श्वसन समस्या, हृदयविदारक, कर्करोग, अस्थमा इत्यादी आजार होण्याचा धोका असतो. वायू प्रदूषणामुळे खूप सारे आजार पण होतात. नेक्स्ट आहे सामाजिक आर्थिक परिणाम. उत्पादकता कमी होणे, पर्यटन उद्योगाला धोका, आरोग्यसेवा खर्च वाढणे इत्यादी परिणाम होतो. वायू प्रदूषण झाल्यामुळे त्यामुळे पर्यटन येणे आपल्या इथे कमी होणार. आपल्या इथे नाही, सगळ्याच इथे जिथे ते वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढेल तिथे ते आपोआपच सगळं कमी होईल आणि आरोग्यावर पूर्ण धोका निर्माण होऊन आपले पैसे पण हॉस्पिटलमध्येच जाणार. पर्यावरणीय प्रभाव. आम्लवर्षा, हरितगृह परिणाम, ओझोन थराचे क्षरण इत्यादी पर्यावरणीय समस्या उद्भवणार. तर हे झालं वायू प्रदूषण. त्यालाच हवा प्रदूषण आणि एअर पोल्युशन पण म्हणतात. आता बघूया ध्वनी प्रदूषण. नॉईज पोल्युशन. ध्वनी प्रदूषण म्हणजे मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादापलीकडे असह्य ध्वनी. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विस्कळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतात. खूप जास्त आवाजामुळे, अति आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकते, मानसिक ताणतणाव येऊ शकते, चिडचिडपणा होऊ शकते. त्यावर मनुष्य आणि जे जनावर आहे त्यात पण बिघाड होऊ शकते. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम बघूया. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम. ध्वनी प्रदूषणामुळे तणाव, चिंता, झोप न येणे, राग यासारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. नेक्स्ट आहे शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम. उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार, ऐकू कमी येणे यासारख्या शारीरिक आवाजाचा धोका वाढतात. जसे आपण खूप जोरात गाणे ऐकले तर त्यामुळे आपले काही 5-10 मिनटं आपल्याला असं ते आवाज बंद झाल्यावर कमी ऐकायला येतो.
कार्यक्षमतेवरचे परिणाम. सतत होणाऱ्या आजारामुळे लक्ष केंद्रित करणे कठीण होते, ज्यामुळे कार्यक्षमता कमी होते. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक, मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादीचा आवाज यामुळे निर्माण होतो असतो. शहरी नियोजनात त्रुटी असल्याने ध्वनी प्रदूषण वाढ होते. तसेच औद्योगिक क्षेत्र आणि निवासाची ठिकाणे एकमेकांना लागून असल्यास निवासी भागात ध्वनी प्रदूषण जाणवते.